नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट आहे। मित्रांनो, एप्रिल ते जुलै महिन्याचे अनुदान आलेले आहे, म्हणजेच त्या संदर्भातला महत्त्वाचा जी.आर. आलेला आहे। तर त्या जी.आर. मध्ये नेमके हे पैसे कोणासाठी आलेले आहे, कोणाला मिळणार आहे, कधी मिळणार आहे आणि हे अनुदान कसे वाटप केले जाणार आहे, त्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण जी.आर. बघू शकता। महाराष्ट्र शासनाचा हा जी.आर. आहे। तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना, जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे एप्रिल ते जुलै 2025 करिता अनुदानाचे वाटप करण्यासाठी महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचा दिनांक 17 एप्रिल 2025 रोजीचा हा महत्त्वाचा जी.आर. आहे। तर या जी.आर. मध्ये काय माहिती दिली आहे ती थोडक्यात बघूया। सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी 143,72,72,000 एवढा निधी व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी 57,54,63,000 इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली आहे। म्हणजे अर्थसंकल्पात पूर्ण वर्षासाठी एवढे पैसे मंजूर करण्यात आले आहे। त्यापैकी आता वित्त विभागाने मंजूर केलेल्या खर्चातून अर्थसंकल्पीय तरतुदीमधून वेतन, दूरध्वनी, वीज व पाणी, प्रवास खर्च, कार्यालयीन खर्च या उद्दिष्टासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी 12,85,05,000 व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी 5,17,20,490 इतका निधी बीम्स प्रणालीवर वितरित केला आहे। सदर निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे एप्रिल ते जुलै 2025 या कालावधीकरिता वेतन, दूरध्वनी, वीज व पाणी, प्रवास खर्च, कार्यालयीन खर्च या उद्दिष्टासाठी या शासन निर्णयान्वये सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे निधी वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे। हे विवरणपत्र आहे, याप्रमाणे हा निधी प्रत्येक विभागीय आयुक्तांना देण्यात आलेला आहे। वरती जे अविवरणपत्र आहे हे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे आणि खालचं जे आहे ते वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना जे अर्थसहाय्य दिले जाते त्या संदर्भातला आहे। तर मग मित्रांनो, हा निधी तुम्हाला मिळणार आहे का? तर नाही मित्रांनो, हा निधी तुम्हाला मिळणार नाही। हे आस्थापनेसाठी म्हणजे कार्यालयीन खर्चासाठी जे आपले संजय गांधी विभाग आहे तहसीलमध्ये, तेथील जे कर्मचारी आहे त्यांच्यासाठी दूरध्वनी, वीज व पाणी, प्रवास खर्च, कार्यालयीन खर्च या उद्दिष्टासाठी हे पैसे देण्यात आलेले आहे। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याला डिसेंबर 2024 पासून DBTद्वारे अनुदान सरकारमार्फत दिले जात आहे। त्यामुळे आपण अफवांवर विश्वास ठेवू नका। आता काही लोक खोटे व्हिडिओ बनवून टाकतील की तुम्हाला एप्रिल ते जुलैपर्यंतचे पैसे आले आहे, परंतु मित्रांनो, हे एप्रिल ते जुलै 4 महिन्याचे 6,000 रुपये आले, 6,000 रुपये मंजूर झाले। काही टाकतात की 6,000 रुपयाचा जी.आर. आला। तर अशा अफवांना बळी पडू नका, कारण की हे पैसे कार्यालयीन खर्चासाठी आहे आणि आपल्याला जे पैसे मिळणार आहे ते 11 एप्रिल 2025 रोजीचा जो जी.आर. आलेला आहे त्यामध्ये एप्रिल महिन्याचे पैसे विशेष सहाय्य योजनांसाठी दिलेले आहे 774 कोटी रुपये। मग हे 774 कोटी एका महिन्याचे दिलेले आणि एका वर्षासाठी इथे 143 कोटी मंजूर आहे। तर मित्रांनो, हे फक्त आस्थापनेसाठी आहे, कार्यालयीन खर्चासाठी। यावरून तुमच्या लक्षात आले जे आपल्याला 1,500 रुपये लाभार्थ्यांना दर महिन्याला मिळतात त्या अनुदानासाठीचे हे पैसे नाही आहे। म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ तसेच इंदिरा गांधी योजनेतील लाभार्थ्यांना आपल्याला जे पैसे मिळतात ते DBT मार्फतच मिळणार आहे। त्यामुळे हे पैसे आपल्याला मिळणार नाही। हा जी.आर. कार्यालयीन खर्चासाठीचा आहे। एवढीच माहिती द्यायची होती मित्रांनो। परत एकदा सांगतो, अफवेला बळी पडू नका। पुढील आठवड्यात तुम्हाला पैसे जमा होतील आणि मागील पैसे पण सर्व मिळणार आहे। सर्वांना सूचना सांगितली आहे की सर्व पैसे 25 तारखेच्या आत वाटप करायचे आहे, तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळतील। जर तुम्हाला पैसे मिळाले तर कमेंटमध्ये नक्की तुमचा जिल्हा, कोणत्या महिन्याचे पैसे मिळाले तेवढे टाका, म्हणजे इतर लाभार्थ्यांना त्याची मदत होईल। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।